हल्ल्याचे पडसाद उमटतायत. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्से यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संरक्षण मंत्र्यांच्या चर्चेला महत्त्व. पहलगाम हल्ल्याबाबतच्या तपासामध्ये नवी माहिती समोर. हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचलेले. एनआयच्या तपासामध्ये महत्त्वाची माहिती समोर. स्थानिकांचीही एनआयकडून कसून चौकशी. लष्कराकडून देशाच्या संरक्षणामध्ये आघाडीवर असलेल्या शूर रेजिमेंटचा व्हिडिओ प्रसिद्ध. शूर रेजिमेंट देशाच्या संरक्षणामध्ये रणगाड्यांसह आघाडीवर. आर्म्ड कॉप्स डे टँकमन युद्धभूमीचे खरे नायक. सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेमध्ये त्रुटी झाली यात शंका नाही. दोन्ही देश युद्धाची तयारी करत आहेत. युद्ध होऊ नये म्हणून जग प्रयत्न करत आहे. मात्र आरोपी आणि त्यांच्या आकांना शिक्षा व्हावी. पाकिस्तान हा अयशस्वी देश. फारुख अब्दुल्ला यांचा निशाणा. सर्जिकल स्ट्राईकनं काही होणार नाही. आता यांची पूर्ण सर्जरी केली पाहिजे. एकदा इंदिरा गांधींनी केली, आता पुन्हा तीच वेळ आली आहे. पहलगाम हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं विधान. बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालू नका, कडक ऍक्शन घ्या. लक्षात राहील असं उत्तर द्या. आरपार करून पाकिस्तानला अद्दल घडवा. पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी. अटारी वाघा सीमा बंद केल्यानंतर केशरच्या दरामध्ये वाढ. अटारी वाघा सीमा बंद केल्याच्या निर्णयाचा फटका. प्रति किलोग्राम केशरचे भाव 5 लाख रुपयांच्या पुढे. एलओसीवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. पाकिस्तानकडून रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन. पाकच्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर. नेदरलँड आणि श्रीलंकेमधील पाकिस्तान दूतावासासमोर भारतीयांचं आंदोलन. नेदरलँडमधील भारतीयांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध.